तर आता आम्ही इथं पोहोचलेलो आहे, गाडी पार्क केलेली आहे आणि स्टार्ट केलेलं आहे. इथनं जरा आता हे बेस विलेज आहे, इथनं आम्हाला 1 किलोमीटर चालत जावं लागेल आणि मग नंतर चढूया. किल्ला तर खूप मोठा दिसतो आहे मला. अजून तर आम्ही स्टार्टच केलं आहे. आता 11:30 वाजले आहे. सकाळी 7 वाजता निघालेलो होतो आम्ही. तर चिंचवडपासनं 111 किलोमीटर दूर आहे किल्ला आणि जुन्नर नाणेघाट मार्गे आम्ही आलेलो आहे इकडे. तर आता हा बेस संपलेला आहे आणि आता एक समोर आम्ही जात आहे आणि आता जंगल स्टार्ट झालेलं आहे. जसं जसं आम्ही समोर जाऊ तसं घनदाट जंगलातून आम्हाला हा ट्रेक पूर्ण करावा लागेल. सो हॅलो गाईज, तर आम्ही आज आलो होतो जीवधन फोर्टला. तर हा चिंचवडपासून सुमारे 111 किलोमीटर दूर किल्ला आहे. आम्ही जुन्नर राणेगड साईडनं आलेलो आहे. तर किल्ला खूप छान आहे. आता आम्ही इथं चालत आहे, चालायला सुरुवात केलेली आहे. बेस विलेजपासून आम्ही थोडं दूर आलेलो आहे. थोडंसं आम्ही इथं थांबलेलो आहे. मीन्स आम्ही इथं जरा विश्रांती घेतलेली आहे. प्रशांत इथं बसलेला आहे, मोबाईल चेक करतो त्याचा. हॅलो प्रशांत, हाऊ आर यू? या ऑल्सो फाईन. गाईपासून बनवलं काय? गाईचं दुधापासून बनवलं काय? हो. म्हणून तर लोणी पण यायचं. असा फोटो काढला. खाली आम्ही बाबाकडनं गावठी ताक पिलेलं आहे, मस्त होतं. आता हे पायऱ्या आहे, या पायऱ्यानं आम्हाला थोडं वर चढत जायचं आहे. आणि हा इकडे नाणेघाट अंगठ्याच्या आकाराचा बघू शकता, तो नाणेघाट आहे. आता किमान आम्ही अर्धा तास 40-45 मिनटं झाले चढत आहे. खूप मस्त व्ह्यू आहे आणि ट्रेक पण छान आहे, येऊ शकता तुम्ही याचं. आता इथनं आम्हाला लागलेलं आहे हे पायऱ्या. अशा पायऱ्याने आम्ही वर चढत आहे. तर किल्ल्याचा इतिहास आहे की हा किल्ला सातवाहन यांच्या काळातील आहे असं म्हणावा. त्या काळात नाणेघाट हा व्यापारी मार्गासाठी वापरला जायचा. त्यामुळे व्यापारी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्लाचे निर्माण केले असावे. तर आता आम्ही थोडी इथं बसलो होतो, फोटो काढला आणि पुन्हा एकदा चढायला सुरुवात केलेली आहे. प्रशांत आवाज काढत आहे कारण खाली काहीतरी लोक गेले आणि ते पण आवाज काढत आहे, त्यामुळे त्यांना प्रतिसाद देत तो पण आवाज काढत आहे. आता इथं बघा किती भारी व्ह्यू आहे. चला तुम्हाला दाखवतो. प्रशांत तिथे थोडं रस्ता आलेला आहे, त्या साईडने जायला पाहिजे होतं. आता मी तिथून निघू. चला. खूप मस्त व्ह्यू आहे इथनं, खूप भारी वाटत आहे. प्रशांतवर गेला आता अजून थोडं वर चढायचं आम्हाला. आता आम्ही किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलेलो आहे.